नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. वानखेडे स्टेडियमला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जातोय. त्यासाठी एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला दिग्गज खेळाडू उपस्थित होते. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपल्या कारकिर्दीतील अनेक किस्से उलगडले. सचिनला आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना वानखेडे स्टेडियमवरच का खेळायचा होता, लास्ट मॅच तो कोणासाठी खेळला, वानखेडेवर झालेला पहिला प्रवेश ते ड्रेसिंग रूम मध्ये झालेल्या गमती जमती, सचिनने शेअर केलेले सिक्रेट्स पाहूया. वानखेडे स्टेडियम बरोबर आपलं नातं काहीसं वेगळं आहे. क्रिकेटमुळे मी वानखेडेवर आलो. यावेळी वानखेडेची पहिली आठवण सचिननं आवर्जून सांगितली. सचिन जेव्हा 10-10.5 वर्षांचा होता त्यावेळी पहिल्यांदा वानखेडे स्टेडियमवर आला. त्यावेळी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना होता. सचिननं नॉर्थ स्टँडवर बसून मॅच बघितली होती. वांद्र्यातून आम्ही 25 मित्र एकत्र आलो होतो, पण आमच्याकडे 25 तिकीटं होती. मी लहान होतो, मला उंची कमी असल्यामुळं तसंच आतमध्ये घुसवलं होतं. त्यावेळी सचिनने पहिल्यांदा हिरवगार ग्राउंड पाहिलं आणि ठरवलं एक दिवस इथं खेळायचं. हीच सचिनची खरी सुरुवात होती. त्यानंतर सचिनला एकामागून एक न विसरणारे क्षण वानखेडेवर आले. रणजी ट्रॉफी खेळताना इथं खूप मजा केली, मेहनत केली, चांगले सामने झाले, ते जिंकले. गेली 50 वर्ष वानखेडेवर आपण एन्जॉय केला आहे. पुढची अनेक वर्ष आपण हे स्टेडियम एन्जॉय करूयात, असंही त्याने सांगितलं. सचिनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अखेरचा सामना हा वेस्ट इंडिज बरोबर ठरला होता, पण हा सामना मुंबईतच व्हावा अशी सचिनची इच्छा होती. सचिन तेंडुलकरनं अखेरचा सामना मुंबईत खेळवण्यासाठी बीसीसीआयच्या अध्यक्षांना विनंती केली होती. त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष हे एन श्रीनिवासन होते. शेवटच्या सामन्याची मालिका जाहीर होण्यापूर्वी सचिननं बीसीसीआयशी संपर्क साधला आणि एक विनंती केली. माझा शेवटचा सामना मुंबईत व्हावा अशी माझी इच्छा आहे. एका कारणासाठी सचिननं त्यांना विनंती केली होती. मी इतकी वर्ष क्रिकेट खेळलो, 24 वर्ष भारतासाठी खेळलो, पण माझ्या आईनं मला कधीही खेळताना पाहिलं नव्हतं. त्यावेळी माझ्या आईची तब्येत इतकी चांगली नव्हती की ती मला खेळताना पाहण्यासाठी वानखेडेशिवाय कुठेही जाऊ शकेल. मी 24 वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी खेळण्यासाठी का जात आहे हे तिने पाहावं अशी माझी इच्छा होती. बीसीसीआयनं खूप उदारतेनं ती विनंती स्वीकारली आणि अखेरचा सामना हा वानखेडे मैदानावर होऊ शकला. सचिनला डोळ्यांसमोर खेळताना त्याच्या आईनं कधीच पाहिलं नव्हतं. त्यामुळे आपला अखेरचा सामना तरी आईनं डोळ्यासमोर बसून पाहावा अशी सचिनची इच्छा होती. सचिन भारतासाठी 24 वर्ष क्रिकेट खेळला. या 24 वर्षांमध्ये बराच काळ तो घराबाहेर होता, पण आपला अखेरचा सामना त्याला वानखेडे मैदानातच का खेळायचा होता याचं गूढ त्याने वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त उलगडलं. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.